कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ही दुपारची वेळ आहे. दीपक, दिनेश, अजय सगळेजण गेले होते बिदरला आणि इतकं ऊन झालेलं आहे ना, खूप कडक ऊन आहे आणि अशा उन्हामध्येच तिघंजणी गेलेले आहेत. तर फायनली आत्ता घरी आले. येता खूप लेट झालेला होता आणि यावेळेस दीपकनं आंबे पण घेऊन आलेले, म्हणजे रसाचे आंबे. इथं ना आंबे व्यवस्थित भेटत नाहीत. मला वाटतं मार्केटमध्ये आणखीन तितके व्यवस्थित आंबे आलेले नाहीत, म्हणजे टेस्टच नाही आहे त्या आंब्यामध्ये. रस बनवलं तर एकदम बेचव रस झालेला होता. ज्या दिवशी आई आणि अण्णा आली होती त्या दिवशी मी बनवलेलं होतं, पण आज बिदरून आंबे आणलेले छान वाटत आहेत. तर बघूया, संध्याकाळी चपाती आमरस मी बनवणार आहे आणि किराणा पण आणलेला आहे. तर काय काय आणलं ते बघत आहे. तर हे ज्यूस आणलेला आहे आणि बाकीचा किराणा इकडं काय काय आणलं ते दाखवत आहे दीपक. आणि एक डोसा पॅन पण घेऊन आलेलं आहे. तुम्ही बघितलेले अगोदरच्या व्हिडिओमध्ये डोसे पूर्ण बिघडलेले होते, कारण ते पॅनला चिटकत होतं, व्यवस्थित निघत नव्हतं. पण तिथं माझी पण थोडीशी गलती होती, कारण पाणी आणि तेल लावून मी कॉटनच्या कपड्यानं जेव्हा व्यवस्थित पुसला तेव्हा डोसे एकदम छान आणि कडक बनत होते. पण मी अगोदर काय केलं, फक्त पाण्यानं धुवलं आणि ते डायरेक्ट बेटर टाकून मी ते डोसा बनवलेला होता, तर चिटकून बसलेला होता. तर आता इकडं पॅन पण आलेले, तर आता डोसे बनवूया. तर इकडं एक छोटी ग्लास पण आणलेली आहे, जी ज्यूस वगैरे पिण्याची ग्लास असतात ना, त्याची जी डिझाईन आहे खूप सुंदर बनलेली आहे. दीपक तेच म्हणत होता, मम्मी हे ग्लास खूप छान आहे, त्यांनी खूप आवडले हे मला, म्हणून एक बॉक्स घेऊन आलेला आहे. त्यामध्ये 6 ग्लास आहेत. बाकीचे इकडे छोट्या मोठ्या वस्तू आणलेल्या आहेत, जसं तेजपत्ता आहे, मी पण आणलेला होता कॅन्टीनहून. दीपकनंही आणलेलं आहे काही चटपटीत वस्तू खाण्याच्या, ते आणलेले आहेत. तर सगळं काढून इकडे ठेवलं. मूग डाळ संपलेली होती, तर मूग डाळ पण मी आणायला लावलेली आहे. तर सगळं काढून परत याच कार्टूनमध्ये भरून ठेवत आहे. आता मी म्हणलं असू दे, म्हणलं दिवसभरी कामं करून असा थकवा आलेला आहे की आता काहीच काढायचं मन नाही आहे. तर दीपकला तेच म्हणलं की सगळं आता हे सगळं कार्टूनमध्ये परत भरून ठेव, मला जसं लागेल मी तसं घेईन. तर पॅन पण यामध्येच ठेवलं आणि सॉक्स आणलेले आहेत. म्हणत होता मग हे खूप महाग दिलेत, म्हणजे 2-3 जोड सॉक्स आहेत त्यामध्ये, ते दिनेशला पाहिजे होते म्हणून तो आणलेला आहे. तर तेच काढून बघत होतो. आणि इकडं कलिंगड चिरून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर म्हटलं कलिंगड खायला घ्या, कारण आता अशा भयानक उन्हामध्ये गरमी तरी अशी होत आहे ना, ते कडक उन्हाची जी गरमी असते ना ती गरमी आहे, खूप त्रास होत आहे. आणि अशा उन्हामध्ये जे तिघजण गेले होते, तर मी म्हटलं अगोदर थंड काहीतरी खायला घ्या. तर इकडं कलिंगड दिलेलं आहे, तर अजय आणि दिनेश दोघंजण कलिंगड खात आहेत. त्यानंतर मी तिघांनाही जेवायला वाढलेलं आहे. सकाळी थोडंफार खाऊन गेलेले होते. आणि हे जे आंबे आहेत ना, हे कच्चे आंबे चटणीसाठी आणलेले होते, पण चटणीसाठी इतके आंबे लागत नाहीत. एक आंबा म्हणजे एक कैरी असली तरी पण चटणी छान बनते, पण हे खूप जास्त आणलेले होते. तर म्हणलं याचं पन्हं बनवूया. तर हे जे कैऱ्या आहेत ना, सगळ्या मी इकडं धुवून घेतल्या आणि कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि डबल पाणी वतलेलं आहे यामध्ये. आणि इकडं कुकरला लावलेलं आहे. हे ना गावाकडे कसं बनवायचो आम्ही, चुलीमध्ये टाकायचो, म्हणजे आरामध्ये ते छान शेकले ना कैऱ्या, मग त्याचं पन्हं काढायचं आणि गूळ, जिरे, मीठ जे टाकायचं आपल्याला ते मसाले टाकून बनवायचं. खूप छान लागतं पिण्यासाठी. आणि ऊन जर लागलेलं असं झळा लागतात ना, त्या पण हे पन्हं पिल्यानं कमी होतात. पण चुलीवरची जे पन्हं बनवतो ना त्याला टेस्ट वेगळाच असतो, कारण ते चुलीवरती बनलेलं असतं. पण आता काही ऑप्शन नाही आपल्याकडे, त्यामुळे मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे. आणि इकडं सगळ्यांना मी वरण भात दिलेला आहे, म्हणजे चपातीसाठी मी कणिक मळून ठेवलेली होती, पण दीपक म्हणते मम्मी आता वरण भातच खातो, की एक तर गरमी खूप आहे, आता गरमागरम चपाती संध्याकाळी खाऊया. म्हणलं ठीक आहे, म्हणलं फक्त वरण भातच दिलेलं आहे. मला आणखीन कपडे धुवायचे होते, तर कपडे धुलेले आहेत आता. आणि तोपर्यंत इकडं बघू शकता या कैऱ्या पण एकदम छान असे शिजलेल्या आहेत. तर एका मोठ्या भांड्यात काढल्या थंड होण्यासाठी ठेवलेले आहे. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर निवांत झोपलेत फॅन लावून सगळेजण. जोपर्यंत सगळेजण उठतील तोपर्यंत मी पन्हं बनवते. तर या कैऱ्या छान थंड झालेल्या आहेत, तर कोळून घेऊ. आणि इकडं गूळ घेतलेलं आहे, यामध्ये साखर टाकायची नाही, गूळच टाकायचं असतं. खूप फायदेशीर असतं शरीराला, यामध्ये गूळ टाकलेलं असतं, जिऱ्याचं पावडर असतं, खूप चांगलं असतं. तर इकडं गूळ मी खिसून घेत आहे. संग बिस्किट पण खायला घेतलेले आहेत, म्हणजे दिवसभर तोंड चालूच असतं काहीतरी काही खाण्यावर. तर इकडं गूळ खिसून घेतला आणि हे आंबे जे आहेत ना ते मी थंड पाणी टाकून छान कोळून घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये पन्हं, गूळ, जिरं पावडर, मीठ, काळं मीठ पण टाकू शकता आवडीप्रमाणे. हे टाकून सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे, पिण्यासाठी खूप छान लागतं. आणि आता कैऱ्या येतच आहेत, तर हे पण बनवायचं आणि प्यायचं, म्हणजे ऊन पण लागत नाही, झळा पण लागत नाहीत, खूप छान. आणि पिण्यासाठी हे एकदम टेस्टी असतं, आंबट गोड टेस्ट खूप छान असतो याचा. तर इकडं पूर्णपणे कोळून मी पन्हं काढून घेतलेलं आहे याचं. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया, तोपर्यंत सगळेजण उठतील. तसं तर दीपकला मी 2-3 वेळा आवाज दिलेला आहे की पप्पाकडे पण हे पन्हं घेऊन जा, तुम्ही पण प्या आणि पप्पालाही नेऊन द्या, कारण उन्हामध्ये दिवसभर कामं असतात त्यांची, तरी पिल्यानं थोडंसं छान वाटेल आणि थंड पण वाटेल. तर दीपक उठलेला आहे, म्हणजे सगळ्यांना अशी गाढ झोप लागलेली आहे. एकतर धावपळ खूप झालेली आहे सकाळपासून, त्यामुळे गाढ झोपलेले आहेत सगळेजण. तर इकडं हे सगळं काढलेलं आहे पन्हं मी, आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे थंड. आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे. थोडंसं पाणी जास्त टाकायचं, म्हणजे एकदम असं थिक बनवायचं आणि छान असं पातळ असलं ना पिण्यासाठी छान लागतं. तर इकडं सगळ्याच गुळ मी टाकलेले. गुळ असा आहे ना एकदम सपक गुळ आहे, म्हणजे असं गोडी नाही आहे या गुळाला, म्हणजे एक वेगळाच गुळ आणलेला आहे यावेळेस.
त्यामुळे ना थोडीशी साखर पण मला नंतर टाकावी लागली. बघितलं तुम्ही, गूळ खूप जास्त टाकलेलं होतं मी, तरी पण गोडी तितकी आलेली नव्हती. असं म्हणतात साखरेपेक्षा जास्त गुळाला गोडी असते, पण हे गूळ वेगळंच होतं. तर असं इकडं मी 1 ते 1.5 चमचा भाजलेलं जिरं पावडर टाकलेलं आहे, मी बनवून ठेवलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि इकडं माझ्या जरा सुरू आहेत, म्हणजे सगळ्यांना मी उठवत आहे. आणि पाणी पण संपलेलं होतं बॉटलीमध्ये, म्हणजे फ्रीजमध्ये बाटल्या भरून ठेवते मी. आणि उन्हातून येतात, पाणी प्यायला घेतात, त्यामुळे ते रिकामे होत असतात. मग पाणी भरून आणलं आणि परत मी इकडं फ्रीजमध्ये भरून ठेवलेलं आहे. आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. छान एकजीव झालेलं आहे. जे गुळाचे 1-2 खडे होते ते पण छान विरघळलेले आहेत. तर आता सगळ्यांना प्यायला देऊया. मला पण हे खूप आवडतं, तसं तर मला आंबट वस्तू खूप आवडतात, त्यामुळेच पित होत असेल काय माहिती. तर इकडं झालेलं आहे. पण तर अगोदर मी दीपकला देते पिण्यासाठी, त्यानंतर मी पण घेते आणि यांच्यासाठी बॉटलीमध्ये भरून देते. म्हणजे दीपक जाणार आहे आता पप्पाकडे. आणि आजी आणि दिनेश आणखीन उठलेले नाही आहेत, त्यांना पण मी 2-3 वेळा आवाज दिला, पण इतकी गाढ झोप लागली त्या दोघांना, अजिबात हालत नाही आहेत. तर म्हटलं असू दे, म्हटलं ते जेव्हा उठतील तेव्हा उठतील. इकडे आम्ही प्यायला घेतलेले. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण. आंब्याचं पण पिण्यासाठी खूप छान टेस्टी हे बनलेलं आहे. आणि मला वाटलं थोडंसं पाणी टाकावं, तर थंड पाणी टाकले थोडंसं, म्हणजे जास्त असं गाडा प्यावं असं वाटत नाही. थोडंसं जितकं हे पातळ आहे ना तितकं छान लागतं. तिकडे परत मी दीपकला दिलेलं आहे, थोडंसं थंड पाणी टाकून दिले, थंड पिण्यासाठी छान लागतं ना. आणि बॉटलीत भरून देते यांच्यासाठी आणि बाकीचं मी उचलून फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे जेव्हा दिनेश आणि आजी उठतील त्यावेळेस पिण्यासाठी. तर इकडे झाले. ही बॉटली ना रिकामी नव्हती माझ्याकडे, तरी थंड पाणी होतं, यामध्ये ते पाणी काढलेलं आहे. आणि याच बॉटलीमध्ये मी हे पणं दिलेलं आहे. थोडंसं मी बर्फाचे तुकडे पण टाकून देणार आहे, कारण असं नाही की आता गेल्यानंतर लगेच प्यायला घेतील, ते थोडा वेळ लागेल त्यांना. काम जर हातात असली तर मग तसंच ठेवून देतात, आणि ठेवल्या ते गरम पण होणार आहे, कारण गरमी खूप जास्त आहे. आणि थोडासा सांडालोंडा झालेला होता, मी थोडंसं बॉटली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि यामध्ये मी बर्फाचे क्यूब टाकत होते, पण ते जातच नव्हते, बॉटलीचं तोंड छोटं होतं. मग नंतर मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकले आणि ते पण घेऊन गेलेलं आहे. त्यानंतर मी पुढच्या कामाला लागली, म्हणजे मला दळण करायचं होतं. आणि इकडं आजी आणि दिनेश पण उठलेले आहेत. आणि जे कॅन्टीनमधून हे आणलेलं होतं ना आंब्याचं रस, काय ते आणखीन आम्ही घेतले नाही पिण्यासाठी, पण वेगळाच टेस्ट होता त्याचा, तितकं आवडलं नाही ते. मला वाटतं चपातीसोबत खायचे, ते सॉससारखंच होतं, एकदम थिक होतं, जसं आपण माझा वगैरे आणतो ना तसं नव्हतं ते. तेच म्हणलं दिनेशला मी, ते चपातीसोबत खायचं असेल, म्हणजे मुलांना कळालं नाही. ते पिण्यासाठी मी 2 बॉटल्या घेऊन आलेल्या आहेत. आणि इकडे पाईप जे आहे ना ते फुटलेलं आहे, पूर्ण पाणी सगळीकडे होतं, म्हणून म्हणलं आजीला पाईप घेऊन येते. वरचं पाईप घेऊन आलेलं आहे, ज्वारी घेऊन आलेली आहे, वरी स्टोरूममध्ये ठेवलेली होती. मी दळण करत आहे, या दोघांना लावलेले मोठं काम, की पाईप हे अगोदर चेंज करा, कारण सकाळी ना एकही झाडाला पाणी व्यवस्थित देता येत नाही, अंग सगळं भिजून जाते, अंग भिजून चिम्म होतं, कारण ते पाईप ना खूप ठिकाणी फुटलेलं आहे. तिथं मी टेप चिटकवलेले आहे, परत कवर बांधले, तरी पण ते पाणी ना सगळीकडे होत आहे सकाळी सकाळी. त्यामुळे म्हणलं अगोदर पाईप चेंज करा. पाईप तसं तर खूप सारं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जितकं पाहिजे तितकं घ्या आणि कट करून ते लावा. तिकडे दोघंजण लागलेले त्या मोठ्या कामामध्ये. अगोदरचं जे पाईप आहे ना ते काढलेलं आहे आणि दुसरं पाईप इकडे लावत आहे. तोपर्यंत मी ज्वारीचं दळण करते. गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे, तर गव्हाचं दळण करायचं आहे, ज्वारीचं दळण करायचं आहे. खूप जास्त कामं आहेत, कामाचा लोड जास्त आलेला आहे, कारण आता सगळेजण आलेले आहेत, त्यामुळे थोडीशी कामं पण वाढलेली आहेत. तर असं इकडं बघू शकता, पाईपामध्ये खूप जास्त शेवाळ जमलेला आहे, तर दिनेशनं ते स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि दुसरा पाईप लावत आहे इकडं. आणि दळण पण झालेलं आहे. आणि ही जे आहे ना पिण्याचं ते काय आंब्याचं, ते तितकं ठीक लागत नव्हतं. आजी म्हणत होता थोडंसं टेस्ट करून दाखवता येईल, तर मी बघितलं तर एकदम असं होतं ना जसं सॉस वगैरे राहतं ना तसं होतं. त्याचं फ्लेवर पण थोडंसं वेगळंच होतं, म्हणजे चवीला फक्त गोडीच होती, त्यामध्ये आंबटपणा नव्हता. तर म्हणलं मी चपातीसोबतच खायचं आहे, हे स्वादसारखं आहे, त्यामुळे पिण्यासाठी तितका म्हणजे टेस्ट नव्हता त्याला. तर म्हणलं फ्रीजमध्ये नेऊन ठेव, जेव्हा संध्याकाळी मी चपात्या बनवून देईल ना त्यावेळी तुम्ही खाऊन बघा चपातीसोबत कसं लागतं. म्हणजे एक वस्तू अशी येते ना, म्हणजे आपण फक्त बघून ते आणतो, पण कसं खायचं म्हणजे काय आहे ते समजत नाही, असं होतं. तर असं इकडं थोडेसे तांदूळ पण मी फटकून ज्वारीत टाकत आहे. ज्वारी अगोदर मी चाळून घेतली, 1-2 नुशा दिसत आहेत, म्हणजे गेल्या वर्षीची ज्वारी आहे. आतापर्यंत काही झालं नव्हतं, मी पावडर लावून ठेवलेली होते, पण आता थोडीशी ज्वारी राहिली आणि त्यामध्ये 1-2 नुशी दिसत होती. तर ज्वारी छान चाळून घेतली, फटकून घेतली. आता नंतर मी तांदूळ पण यामध्ये फटकून टाकत आहे. तांदूळ धुवूनच ठेवलेले होते. तर इकडे आजी आणि दिनेश पोतं धरून थांबलेले आहेत, म्हणजे ते ज्वारीमध्ये व्यवस्थित मिक्स करता यावं म्हणून हे दोघंजण इकडं थांबलेले पहिलवानं. आणि मी फटकून टाकत आहे त्यामध्ये, आणि थोड्या वेळाने दळायला पण घेऊन जाते. पीठ संपलेलं आहे ज्वारीचं. आणि गव्हाचं पिठाचं आपण पॉकेट तर आणू शकतो, पण ज्वारीचं पीठ दुकानातही भेटत नाही, त्यामुळे काही ऑप्शन नसतं. अगोदर पीठ आहे पण तसं मी दळण करत असते. कपडे पण मी आज हातानं धुले होते, खूप जास्त कपडे दररोजही हातानं धुवत आहे, कारण आता दीपक दिनेशचे कपडे असे असतात ना कलरफुल, त्यामुळे मशीनला टाकायला जमत नाही. आणि थोडेसे मशीनला, थोडेसे हातानं धुलं ते पंचायत करायला नको वाटतं. मी म्हणते सगळे एकत्र धुवून टाकूया, हातानं किती वेळ लागणार आहे, म्हणून सगळेच कपडे
कपडे मी हातानंच धुवत असते. तर इकडं पाईप लावून झालेले, दळण पण करून झालेलं आहे. तर दिनेश म्हणत आहे मम्मी आता एक वेळा चालू करून बघतो, म्हणजे पाईप उपसेल करेल, म्हणजे सकाळी तुला जमणार नाही. त्याला चिमटा पण लावलेला नाही आहे किंवा गरम करून असं बसवलेलं नाही तितकं पक्क. आणि जे इथं सामान ठेवलेलं होतं, सूप, टोपले, चाळण्या सगळं आतमध्ये मी घेऊन जात आहे. आणि हे जे बाकीचं पाईप आहे ना त्याची व्यवस्थित फोल्ड करा आणि पोत्यामध्ये भरून वरती नेऊन ठेवा. तर अगोदर बाबाने एक वेळ हे लावलेलं होतं, त्यामुळे यामध्ये खूप जास्त पाणी आहे त्या पाईपामध्ये. तर पाईपातलं पूर्ण पाणी दिनेशनं काढलेलं आहे आणि व्यवस्थित ते गोळा करून पोत्यात भरून ठेवलेलं आहे वरी स्टोरूममध्ये. म्हणजे आज दिवसभर हीच कामं होती. दीपक गेलेला आहे, पप्पाकडे आणखीन आलेला नाही आहे आणि दोघजण उठून याच कामात लागलेले आहेत. तिकडे पाईपामधलं पाणी काढत आहेत आणि व्यवस्थित ते गोळा पण झालं नव्हतं, जागी जागी दुमडलेलं होतं. म्हणजे तिथं ना खराब होतं, ते फुटून जातं असं ठेवल्यामुळे. त्यामुळे ते व्यवस्थित हे करत आहेत आणि कपडेही मी काढून घेते. म्हणजे कपडे ना गरमीमुळे इतकं लवकर हाडकत आहे ना की जाड असो पातळ असो कसे कपडे असो, जीन्स पॅन्ट असो, अगदी 1 तासामध्ये पूर्ण कपडे वाळून जात आहेत. आणि कलर पण चेंज होतो जास्त वेळ उन्हाला ठेवल्यामुळे. तर सगळे कपडे मी काढून घेतले आणि इकडं हे लागले दोघंजण या कामामध्ये, पाईप वगैरे व्यवस्थित करण्यामध्ये. आणि बोर चालू करून सगळ्या झाडांना एक वेळा दिनेश पाणी पण देणार आहे. म्हणजे गरमी जास्त असल्यामुळे सकाळी एक वेळा पाणी देते आणि इव्हनिंगला एक वेळा पाणी देत असते, तेव्हा झाडं कुठे व्यवस्थित राहतात. तर इकडं पाईपामधलं सगळं पाणी काढले. दिनेश फुकत आहे, इकडं पाईपामध्ये फूक मारत आहे आणि तिकडं पाणी पुढे येत आहे. म्हणजे पाईपात खूप जास्त पाणी होतं. ह्या खूप दिवस झाला मी ठेवलेलं होतं पण ते पाणी पूर्ण काढलेलं नाही आहे. आणि एक व्हाईट कलरचं पाईप याला लावलेलं होतं, तर ते पण काढलेलं आहे दिनेशनं. म्हणजे पाईपामुळे व्यवस्थित ते फोल्ड होत नाही आणि जागी जागी असं दुमडत आहे. तर पूर्णपणे काढून व्यवस्थित ते गोळा करून पोत्यामध्ये भरून ठेवत आहे दिनेश. आणि त्यानंतर दळून पण आली. म्हणजे जे आता ही कामं आहेत ना छोटी मोठी, ते दिनेश करून घेईल, कारण आता दीपक पण घरी नाही आहे. तर वातावरण बघू शकता छान झाले, पण खूप गरमी आहे. तर थोडा वेळ आम्ही वरती जाणार आहोत आता, कारण आता इव्हनिंगची वेळ होता, थोडीशी थंड हवा आणि छान वाटतं, वातावरण छान होतं. आणि दिवसभरी कामं करून करून बोर पण होत आहे. असं वाटतं की थोडंसं कुठेतरी बाहेर जावं. तर आता बाहेर तरी जाणार नाही, पण थोड्या वेळ वरती जाणार आहे. म्हणजे संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत ऊनच असतं. असं वाटतं की आणि दुपारच आहे, इतकं भयानक ऊन आणि गरमी आहे. तर इकडं बघू शकता बोर चालू केलेलं आहे, सगळ्या झाडांना पाणी देत आहे आणि पोर्स पण धुवून घेतलेले आहे. आता मी दळण केलं ना त्यामुळे धूळ खूप झालेली होती इथं, त्यामुळे स्वच्छ पोर्स धुवून घेतलेला आहे दिनेशने आणि सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. म्हणजे पाईप उपसतं का नाही ते बघत होता. तर व्यवस्थित पाईप बसलेला आहे आणि बाहेर पण झाडांना पाणी देत आहे. दररोज तुम्ही बघत होता पाईप छोटं झालं होतं, गेटच्या बाहेरच ते पाईप जात नव्हतं, त्यामुळे ना त्या झाडांना बरोबर पाणी म्हणजे पोहोचत नव्हतं. पण आता पाईप जे आहे ना थोडंसं उंच लावलेलं आहे, त्यामुळे पूर्ण गेटच्या बाहेर पाईप जात आहे. तर इकडं पाणी दिलेलं आहे सगळ्या झाडांना आणि वायपर पण करत आहे, कारण खूप पाणी झालेलं होतं पोर्समध्ये. तर झालेली आहेत ही सगळी कामं. आता थोड्या वेळ आम्ही वरती आलेलो आहोत वातावरणाचा एन्जॉय घ्यायला. आणि इकडं खाण्यासाठी बिस्किट आणलेलं आहे. तर या सगळेजण बिस्किट खायला आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यायला खूप छान वाटत होतं. आणि माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा, कारण दिवसभरी कामं असतात, त्यामुळे अवतार पण असा होतो. आणि झेंडा इथं ठेवलेला होता, तर दिनेश लावत आहे इथं. तर इकडं त्या सिंटॅक्सवरतीच ठेवलेला आहे. तर असो आता आलेलो होतं आम्ही खाली. आणि इकडे आईस्क्रीम पण छान सेट झालेली आहे, तर सगळ्यांना मी इकडे आईस्क्रीम खायला दिलेली आहे. दीपक पण आलेला आहे. तर आता इकडे आईस्क्रीम मुलं एन्जॉय करत आहेत, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर इकडं आईस्क्रीम सगळ्यांनी वाटीत काढून घेतलेला आहे. खूप छान आणि टेस्टी आईस्क्रीम बनलेली आहे. घरच्या घरी कस्टर्ड आईस्क्रीम एकदम मस्त आणि टेस्टी. म्हणजे मार्केटून आणली ना खाल्ल्यासारखी होतच नाही, पण घरच्या घरी जेव्हा आईस्क्रीम बनवतो ना पोटभर सगळेजण खातात आणि छान वाटतं, मन तृप्त होतं. तर या सगळेजण आईस्क्रीम खायला. तर आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली, बाकीची उचलून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे. आणि हे जे आहेत ना अंजीर, हे डब्यात असे आलेले होते, म्हणजे असेच येतात, हे ओवून देतात. तर हे अगोदर मी काढत आहे आणि डब्यात भरून ठेवत आहे, कारण काढते वेळेस ना खूप कचरा होतो, ते सगळं गळत आहे, म्हणून मी सगळेच एकत्र काढले आणि इकडे डब्यामध्ये भरून ठेवले आहेत अशा पद्धतीने. म्हणजे दररोज मुलं खायला घेतात आणि ते सगळीकडे कचरा होत आहे आणि ते म्हणजे व्यवस्थित निघत पण नव्हतं. तर इकडे सगळंच काढलेलं आहे आणि डब्यात भरून ठेवलेलं आहे. चला तर मग सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.